काल दिवसभराचे कार्यक्रम माझे चालू होते। संध्याकाळच्या सत्रामध्ये मी कल्याणी नगरमध्ये जिमचं एका वर्धापन दिनाला जाऊन त्या ठिकाणून मी जांभूळकर लॉन्सला एका लग्न समारंभामध्ये भेट देऊन राजेंद्र भोसले नावाच्या सुभेदारच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला गाथा लॉन्स लोहा या ठिकाणी गेलो असताना त्या ठिकाणी बंडू खांदवे माजी उपसभापती हा बाहेर आला होता आणि मी त्या ठिकाणी पोहोचलो आणि त्याने काही आंदोलन ठेवलं होतं। तर त्याच्यावर फक्त तो आला आणि तो म्हटला की मी आंदोलन ठेवलं, तुम्हाला काय त्रास झाला, कशाला हे करता। मी म्हटलं तू राजकारण करू नको बाबा, मी काय करत नाही। आणि त्याला काय त्याचा प्लॅन होता काय माहीत नाही आहे मला। तर त्याने डायरेक्ट येऊन माझ्या इकडं पकडलं आणि मला मारायचा प्रयत्न केला। त्यावेळेस माझा ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला। मी गाडीतून उतरून खाली उतरलो होतो आणि लॉनमध्ये हॉलमध्ये जात होतो। त्यावेळेस तो प्रकार घडत असताना माझ्या ड्रायव्हरला तो एका हाताने हाणत होता, एक हात माझ्या इकडं होता आणि तो सगळा प्रकार चालत असताना माझा बॉडीगार्डमध्ये गेला तर त्याच्या बी हातावर त्याचा हात मारला गेला। आणि हे सगळं होऊन मी हे थोडंसं मिटवून मी आतमध्ये गेलो। तोपर्यंत 1-2 मिनटात त्याचे 8-10 भाऊ 10 ते 12 चुलत्याची मुलं आली आणि त्यांनी डायरेक्ट माझ्या ड्रायव्हरला लाथाबुक्क्यांनी मारायला सुरुवात केली। आणि मी फक्त ते गुच्छ देऊन आतमध्ये आलो आणि मला परत दुसऱ्या कार्यक्रमाला इकडे यायचं होतं। तर तोपर्यंत त्याने मारहाण केली आणि बघता बघता 50-100 लोक त्याने जमा केली। तर आम्ही तिकडं पाहुणे म्हणून त्या कार्यक्रमाला गेलेलो होतो। आता कुठलाही तिथं काय हे नव्हता, गुच्छ देऊन आम्ही आलो होतो। तर मग लोक म्हणले थांबा थोडं मिटवून टाका भांडणं। तर आम्ही तिथं बसलेलो होतो तर त्याचे भाऊ बिव आले, परत ही अशी भांडणं झाली। आणि नंतर आमच्या भावांच्या मुलाला इकडं समजलं, एक भावाचा मुलगा तिकडे येत होता, माझा मुलगा आणि ते, तर त्याला हे पठारे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी मारलं आणि त्याला बी बेदम मारहाण केली त्यांनी। आणि त्याला मारहाण केल्यानंतर बाकी तिथं आम्ही बसलो होतो, पोलीस आले, हे सर्व झालं आमचा प्रकार। आमचं ह्याच्यामध्ये काही नव्हतं। जे रस्त्याचा प्रश्न होता ते रस्ते 2008 डिसेंबर 2023ला मंजूर होते। मी त्यांना म्हटलं की 2024ला तुम्ही का करून घेतलं नाही, तुम्हीच आमदार होते, तुम्ही करून घ्यायचे होते। मग ते रस्ते केले नाही आणि मग आम्ही आमदार झाल्यावर आम्ही म्हटलं असे रस्ते करता येणार नाही, तर त्याच्यामध्ये ड्रेनेज पाणी आणि जोड म्हणजे त्याचे कनेक्शन जोडणे हे सर्व झाल्यावरच रस्ते केले पाहिजे। आणि हे रस्ते सगळे करायचे म्हणून आम्ही सगळ्या ड्रेनेज पाणी आत्ताही एक लाईन DY पाटीलची फक्त साधारणतः 50 मीटरची किंवा 60 मीटरची काम चालू आहे। बाकी सगळ्या जोडून झाल्यात मुख्य रस्त्यांच्या आणि त्या ठिकाणी ते कामही सुरू करण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत। तसं पत्रसुद्धा एसींना आम्ही बांधकाम खात्याच्या दिलेलं आहे आणि ते पत्रही आमच्याकडं आहे। आणि हे सगळं देत असताना पाणी पुरवठ्याच्या लाईन आता पूर्णत्वाला आल्यात तिकडं, तर आम्ही रस्ते करायच्या सूचना दिल्या, पण ते रस्ते झाले नाही म्हणून राजकारण करायचं आणि काहीतरी आंदोलन करायचं। तर मी म्हटलं राजकारण करू नका, काय आहे ते कामं होतील। तर त्याच्यावरून हे सगळं रात्री प्रकार घडला, बाकी काहीच नाही। 12 ते 15 तास झाले, अद्याप गुन्हा दाखल नाही। तुमच्या बॉडीगार्डला पण मारण झाली, सरकारी कामात अडथळा झाला, परंतु पोलीस गंभीर कलम लावले नाहीत अशी माहिती आहे। गुन्हा दाखल करून घेतलेत का नाही? रात्री उशीर झाला होता, तिकडं हॉस्पिटलमध्ये माझा ड्रायव्हरचा जबाब द्यायला गेले होते, त्यावेळेस त्याची अवस्था जबाब देण्याच्या ह्याच्यात नव्हती। आणि मेन ह्या प्रकरणाचा सगळा खुलासा होईल तिथे झालेल्या ह्या प्रकरणानंतर CCTV होते तिथे। हा प्रकरण झाल्यानंतर इमिडिएटली मीडियाला कळवलं गेलं की असा प्रकार घडला आहे। एवढी मोठी भांडणं ज्यावेळेस हा प्रकार घडला 9:30च्या त्यावेळेस नव्हती, परंतु मीडिया येणं, हे बंडू खांदवे नामक यांनी जाणं, मीडियाला बाईट देणं आणि ती बाईट देत असताना हा पॉलिटिकल स्टंट करत असताना त्यांच्या काही सहकाऱ्यांना लक्षात आलं की आपला प्रकार हा सगळा CCTVमध्ये कैद झालेला आहे।
नंतर त्यांचे काही लोक तिथे जाऊन ती रूम दगडाने दरवाजा तोडला आणि ह्याचं DVR समजून बॅकअप सिस्टीम समजून त्यांनी त्यांची पॉवर सिस्टीम उचलून आणून तोडली आणि CCTVचा बॅकअप तोडला असं समजून ते परत धिंगाणा घालून तुम्ही काही चॅनलच्या ह्याच्यावर त्यांचं स्टेटमेंट पाहिलं असेल की मी हात जोडून आमदारांना म्हणतोय की मी मुलासारखा आहे, असं आहे तसं आहे. हा सगळा प्रकार पॉलिटिकली घडवण्याचा प्रयत्न सगळा सुरू होता आणि हा CCTV रात्री जप्त झाला पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला 2 तास थांबलो होतो की ह्या स्टेटमेंट ज्यावेळेस होतील FIR सुरू होतील, परंतु ह्या प्रकरणाची खरी शहानिशा त्या CCTVच्या माध्यमातून होईल की कोणी कोणावर पहिल्यांदा हात उचलला, कोणी ह्या प्रकरणाची सुरुवात सगळी केली. तर ह्याच्यासाठी त्या CCTV फुटेज ACP मॅडम ह्या सगळ्यांनी रात्री कलेक्ट केले आणि हे कलेक्ट करता करता सकाळी 4 वाजले होते आणि आता त्यांनी स्टेटमेंट घ्यायला आणि FIR घ्यायला सुरू केलं. आमदार साहेब, त्यांच्याकडून असं सांगितलं जातं की मी अजित पवारांच्या विचाराचा आहे, गेल्या विधानसभेला मी अजित पवारांच्या उमेदवाराचं काम केलं, त्यामुळे पठारेंना माझ्यावर राग आहे आणि त्यातून त्यांनी रात्री राग काढण्याचं काम केलं. असा काही प्रश्न नाहीये. मी गेलो होतो कुठल्या कार्यक्रमाला, तो स्वागत समारंभाला म्हणजे त्यांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाला गेलो होतो. ह्याच्यात म्हणजे रागाचा आणि त्यागाचा आणि कशाचा काही प्रश्न नव्हता. ते भांडवल करतायत, त्यांना महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर दिसते आणि म्हणून ते भांडणं काढतायत. बापू, हे बंडू खांदवे नक्की कोण आहेत, कुठल्या पक्षाचे आहेत, काय नेमकं ते आंदोलन करतायत, ते कशा संदर्भात करतायत? बंडू खांदवे हे अजितदादांच्या गटाचे आहेत आणि बाकी काय दुसरं काय नाही. ते उपसभापती होते मागं 10-15 वर्षापूर्वी, 15-16 वर्षापूर्वी. अजून एक आपण जर बघितलं तर हे जे अजित पवार गटाचे तुमचे जे आमदारकीचे विरोधक राहिले त्यांचे जवळचे आहेत, त्यांचे काय संबंध? कार्यकर्ते तर शेवटी प्रत्येक गावामध्ये कार्यकर्ते असतात, त्याप्रमाणे कार्यकर्ते होते त्यांचे. ते विरोधी पार्टीचे कार्यकर्ते होते, अजित पवार गटाचे कार्यकर्ते. विरोधात ज्यांनी निवडणूक लढवली त्या सुनील टिंगरेंचे ते कार्यकर्ते होते का? हो, ते सुनील टिंगरेंचेच कार्यकर्ते होते. नाही, असं नाही, असं काय नाही. ते प्रकरण कुठलं काय अचानक ते घडलेलं होतं आणि ते थोडंसं प्री प्लॅनिंग आम्हाला का वाटतं की ज्यावेळी त्या ड्रायव्हरला एवढं मारलं गेलं तर त्यावेळी ते 1-2-3 मिनिटात कसे आले. मग ते भाऊ, आता माझ्या भावाला मी बोलवलं किंवा मुलाला बोलवलं तर कपडे घालून यायला 9:30-10चा वेळ होतो, 9:30. तर एवढं 1-2-3 मिनिटामध्ये गुच्छवर जाऊन स्टेजवरून देऊन असतोपर्यंत हे येतात आणि धपाधप मारतायत. म्हणजे हा प्लॅनिंग होता. बापू, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, पोलीस तुमची दखल घेत नाही असं सांगितलं जातं, कारण अद्याप गुन्हा दाखल, स्टेटमेंट घेतो, जबाब घेतो, अशी उत्तरं समोर येतात. पण जो कलम किंवा CR नंबर आहे, पोलीस इकडं गेले होते रात्री, पण त्याचं हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे जास्त मार लागल्यामुळे त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं की उद्या जबाब घ्या तुम्ही म्हणून. त्यांनी तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला की चालकाला मारण्याचा प्रयत्न करत होते ते? म्हणजे पहिला मला मारायचा प्रयत्न केला, परंतु चालकाने आणि बॉडीगार्डने त्यांना अडवलं. बॉडीगार्डला बी लागलं आणि चालकाला तर बेदम मारहाण केली. बंडू खांदवेंकडून आरोप केला जातो की तुमची गाडी आल्यानंतर त्यांनी नमस्कार केला, मात्र ते उद्या आंदोलन का करणार आहेत म्हणून तुम्ही असं काय नाही. असं आंदोलन कुणी किती करतात, त्याचं कोण असं एवढं हे मोठं काय काम नाहीये. ते छोटे 2-4 विषय होते रस्त्याचे आणि मी सांगितलं की त्याच्यामध्ये ड्रेनेज पाणी हे झाल्याशिवाय रस्ते करणं आम्ही कधीच आमच्या म्हणजे राजकीय जीवनामध्ये गेले 30-40 वर्षात असं कधी केलं नाही. पहिला रस्ता केला आणि तो खोदला आणि पुन्हा ड्रेनेज टाकलं आणि असं. तर त्यांच्या काळामध्ये अशा काही घटना घडल्या असतील म्हणून ते त्या पद्धतीनं करायचं त्यांचं चाललं असेल. पण त्यामुळं उशीर झाला म्हणून आम्हाला काहीतरी टार्गेट करायचं आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काहीतरी प्री प्लॅनिंग करून आमच्यावर हल्ला करायचा आणि परत खोट्या बाईट त्यांनीच द्यायच्या, आम्हाला तिकडं अडकून ठेवायचं आणि खोट्या बाईट देत आपला स्वतःची फुशारकी करायचं की आमदारांनी. आम्ही तो कार्यालयासमोर होतो ना, आम्ही तिथं गाथा लॉन्सवर. नाही, डांबून म्हणजे आता ते बाहेर होते, आम्ही आतमध्ये होतो आणि त्यांचे ते गावातले लोकांना बोलून गावात वेगळं वातावरण तयार करायचा त्यांचा प्रयत्न होता. बापू, हे सगळं राजकीय वैरातनं होतंय का? आणि जर होत असेल तर तुमच्या पक्षातल्या अनेक मोठ्या नेत्यांनी, ज्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे असतील, रोहित पवार असतील, यांनी सुद्धा ट्विट केलंय लोकप्रतिनिधीवर हल्ला होतोय. त्या सगळ्या नेत्यांची तुम्ही काही फोनवर बोलला आहात का? शरद पवार आज पुण्यात होते, त्यांच्याशी तुम्ही काही बोलला आहात? बोलणं झालं. सुरेंद्र दादाशी त्यांनी
बोलणं केलं होतं. नाही, अजितदादांकडे पत्र देणार आम्ही उद्या, या असं असं दादा त्यांच्यावर ठोक कारवाई झाली पाहिजे, कारण त्यांनी एवढी मारहाण करणं योग्य नाही. हे काय एखादा ड्रायव्हर त्यावेळेस मेलाच असता, काय झालं असतं त्यांच्याकडून तर काय केलं असतं त्यांना. केलं ना, त्यांनीच केलं ना, स्वतः सगळं ड्रायव्हरनी केले, बॉडीगार्डनी केलं, कारण सरकारी तो कर्मचारी आहे, त्याने केलं. माझ्या पुतण्या एक आला होता मला बघायला नंतर, तर त्याच्यावर सुद्धा नंतर 10-10:30च्या दरम्यान त्याच्यावर बी त्यांनी हल्ला केला. किती मारहाणीच्या घटना झाल्या आणि कुठं झाल्या? 5 ते 6 ठिकाणी मारहाण झाली तुम्हाला? नाही, 2च ठिकाणी झाले. एक त्या कार्यालयामध्ये आम्ही जाताना मी बातून येस तोपर्यंत ड्रायव्हरला मारहाण झाली, आणि मी आलो बाहेर तर मी येऊन थांबलो, तर ते गाववाले लोक काही होते की मिटून घ्या असं तर त्यांचं चाललं होतं. तर मी म्हटलं की नाही, मी इथं हे लोकांची तक्रार देणार, कारण ह्यांना मारहाण करणं, एवढी मोठी मारहाण करणं योग्य नाही आहे. आणि ते बी ड्रायव्हर बॉडीगार्ड, हे शेवटी बॉडीगार्ड सरकारी आहे. एकतर पहिली गोष्ट तुम्हाला मारहाण झाली की धक्काबुक्की झाली ते स्पष्ट करा, आणि दुसरी गोष्ट मारहाण करायला तो धावून आला होता माझ्याकडे, मारहाणीचाच होता, पण माझ्या बॉडीगार्डने आणि यांनी त्याला अडवलं, त्याने मला पकडलं होतं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही काय आव्हान करू शकता जनतेला? जनतेला सगळं माहीत आहे की आम्ही चांगलं काम करतोय. गेले वर्षभर त्या परिसरामध्ये एवढं काम केलं, तर आम जनता त्या ठिकाणची अत्यंत चांगल्या पद्धतीनं नावलौकिक घेत आहेत. अनेक कार्यकर्ते इथं येऊन मला विचारतात काय झालं आप्पा. मी म्हटलं झालं ते झालं, आता काय त्यांनी निवडणुकीसाठी स्टंट केला, काय करायचं ते केलं, जाऊ द्या, तुम्ही आपले व्यवस्थित राहा. आम्ही काय तशी काय भूमिका नाही आमची वाईट, त्यांची भूमिका वाईट आहे, ते जनता त्यांना धडा शिकवेल असं रात्री बी सांगितलं होतं, आत्ता बी मी तेच सांग. नाही असं नाही, आता काय लढणार तर कुणी कुठं लढू शकतं ना. निवडणुका मतदारसंघामध्ये कुठं लढू शकतो. मी तिथं नगरसेवक होतो. मी वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघामध्ये पहिला नगरसेवक झालो. ते लोहगाव, विमाननगर, संजय पार्क, बर्माशेल, झोपडपट्टी, खराडे असंच झालो होतो. महादेव पठारे, नंतर माझा भाऊ महादेव पठारे इकडेच नगरसेवक झाला होता त्याच भागातून. आणि आमचे अनेक नगरसेवक मी निवडून तिकडून आणले होते. खरात नगरसेवक झाले, ते मयत झाले, स्वर्गीय असे झाले, पण त्यांनाही निवडून आणलं होतं. हा अजिबात तसं लोक काय म्हणले नाही किंवा म्हटले असं मला माहित नाहीये, परंतु आम्ही ना पूल वगैरे होण्याचं पत्रच माझं आहे. ते लागलं तर पावसकरांना विचारा, पण ते पत्र मी असं दिलं होतं की तो इथं 100 फुटी रोड नदीला जातो, 100 फुटीला जोडायला देतो की ते तिकडं गावात ट्रॉफिक जाम होईल आणि ते ट्रॉफिक सरळ इकडे 100 फुटीने येईल आणि ते 150 फुटीने नगर रोडला जाईल. असं पत्र मी पहिलं सगळ्यात अगोदर मी तो पूल करावा म्हणून पत्र दिलेलं होतं. मी असं बंद करणार नाही, तर मी नेहमी ट्रॉफिक चांगलं व्हावा, चांगले रस्ते व्हावा या विचाराचा आहे. थांबलं नाही तो काही, असं काही थांबलं नाहीये. मध्ये पाऊस होता, पाऊस मोठा असल्यामुळे त्यांना ते भीम वगैरे टाकता आले नाही ते पावसात, त्यामुळे राहील. होणार ना, होणार ना, तर होणार ना, पाठपुरावा करणार ना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.